नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 15 धडाकेबाज निर्णय। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 15 सप्टेंबर सोमवार। काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। राज्यात 1.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पडताळणी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाली असून त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। या पडताळणी दरम्यान वयोमर्यादा संपलेल्या महिला, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक लाभार्थी, तसेच अर्ज करताना चुकीचा पत्ता नमूद करणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय असल्याचे आढळून आले आहे। विशेष म्हणजे तब्बल 10,000 महिला दिलेल्या पत्त्यावर उपलब्धच नव्हत्या। ही पडताळणी सुरू असतानाच राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। ज्या लाभार्थी महिलांचा विवाह झाल्यानंतर त्यांचे रेशन कार्डवरील नाव बदलले असले तरी त्यांचा लाभ बंद होणार नसल्याचे राज्य सरकारने काही लाभार्थी महिलांचा विवाह झाल्यानंतर रेशन कार्डवरील त्यांचे नाव बदलले असले तरी त्यांचा लाभ बंद होणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। या योजनेसाठी पात्रतेचे स्पष्ट नियम निश्चित करण्यात आले होते। 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला अर्ज करू शकतात आणि एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2च महिलांना योजनेचा लाभ मिळू शकतो। मात्र प्रत्यक्षात लाखो महिलांनी हे निकष डावलून अर्ज सादर केले। अनेक कुटुंबात 3 ते 4 महिलांनी अर्ज भरल्याचेही आढळले। पण माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या पडताळणी दरम्यान अशा लाभार्थ्यांना प्रक्रियेतून वगळण्यात आले। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हा बच्चू कडू शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीर उभा राहील, असं वक्तव्य आज शेतकरी नेते व प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चू कडू यांनी केले आहे। शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ हक्क सभेच्या निमित्ताने आज बच्चू कडू परभणी तालुक्यातील पिंगळी येथे आले होते। पिंगळीच्या गोकुळनाथ मंदिर सभागृहामध्ये झालेल्या हक्क सभेत मोठ्या प्रमाणावर शेतकरी, मेंढपाळ व दिव्यांग उपस्थित होते। सरकार शेतकऱ्यांना नागवत आहे, परंतु शेतकरी हा जात धर्माच्या झेंड्याकडे अडकलाय। बाप मेल्याचे दुःख नाही, परंतु नेता व पक्ष जिवंत राहिला पाहिजे, अशा मानसिकतेमुळेच शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही। दुर्दैव आहे की शेतकरी धर्माच्या, जातीच्या नावावर पेटून उठतो, परंतु हमीभावासाठी पेटून उठत नाही। याचंच खरं दुःख वाटतंय। दिनांक 28 ऑक्टोबर रोजी नागपूर बुटीबोरी येथे शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ महाहक्क परिषद घेतली जाणार आहे। त्यासाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारला कर्जमाफी व हमीभावासाठी जाब विचारावा, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। सारथी संस्थेमार्फत 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या NMMS परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने याचा सुमारे 70,000 विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे। यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला घेरले आहे। रोहित पवार यांनी या संदर्भात टीकेचे लक्ष्य करताना मुख्यमंत्र्यांच्या नावावर काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रांमध्ये 2-2 पाने भरून निनावी नावाने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या। त्याचा संदर्भ घेत रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे। राज्यातील व देशातील वर्तमानपत्रांना दिलेल्या जाहिरातींपेक्षा 70,000 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कमी खर्चाची असल्याचाही टोला त्यांनी लगावला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात नो PUC नो फ्युएल हा नियम लागू केला जाणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे। वाहन प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही मोठी घोषणा केली आहे। परिवहन मंत्री सरनाईक यांनी वाहनांमुळे होणारं प्रदूषण कमी करण्यावर भर दिला आहे। येणाऱ्या पिढीला प्रदूषणमुक्त वातावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीला काही पर्यावरणपूर्वक निर्बंध स्वीकारणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। या संदर्भात माहिती देताना प्रताप सरनाईक म्हणाले की कॅमेऱ्याच्या मदतीने इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनांचा वाहन क्रमांक स्कॅन केला जाईल।
याद्वारे त्या वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता तपासली जाईल. जर त्या वाहनांचं प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वैध नसेल तर त्या वाहनाला इंधन दिलं जाणार नाही. त्याचं पेट्रोल पंपावर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र तात्काळ मिळण्याची व्यवस्था देखील केली जाईल, जेणेकरून चालकाला कोणतीही गैरसोय होणार नाही. तसेच भविष्यात वाहन विक्री शोरूम आणि वाहन दुरुस्ती गॅरेजमध्येही प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था केली जाईल. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. महाराष्ट्र शासनाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेने सुरू केलेल्या रानभाजी महोत्सव तालुका आणि जिल्हा स्तरांसोबत गावागावात देखील साजरा व्हावा. लोकांच्या आहारात रानभाज्यांची उपलब्धता वाढावी आणि शेतकऱ्यांना शेताच्या बांधावरील रानभाज्यांचा हातभार त्यांचे आर्थिक अर्थकारण मजबूत करण्यास लागावा, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी आसगाव येथे केले. गगनबावडा आणि पन्हाळा या तालुक्यांसाठी संयुक्तरित्या आयोजित रानभाजी महोत्सवात ते बोलत होते. महोत्सवात रानभाजी पाककला स्पर्धा आणि रानभाजी नमुना मांडणी अशा दोन्ही प्रकारच्या स्पर्धेत गगनबावडा आणि पन्हाळा या दोन्ही तालुक्यातून 87 स्पर्धकांनी भाग घेतला. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्य सरकारने राबविलेल्या विशेष मोहिमेमुळे 63 लाख शेतकऱ्यांनी स्वतःहून सरकारी सवलतींवर पाणी सोडले आहे. तर मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे 76 लाख बोगस शेतकरी पीक विमा योजनेतून हद्दपार झाले आहेत. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांकांची म्हणजेच फार्मर आयडीची सक्ती आणि शेतकऱ्यांवर आर्थिक दायित्व टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यातून यंदा राज्य आणि केंद्र सरकारची फक्त पीक विम्यापोटी 8,000 कोटी रुपयांची बचत झाल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. समाविष्ट 23 गावातील बांधकाम परवाने देण्याचा अधिकार पुणे महानगरपालिकेकडे देण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला दिला आहे. सध्या या गावातील बांधकाम परवाने देण्याचा अधिकार PMRDकडे आहे. यामुळे गावांमधील विकास कामे करण्यावर पालिकेला मर्यादा येत होत्या. विकास कामांबाबत पालिका आणि PMRDA एकमेकांकडे जबाबदारी ढकलत होते. याचा अनुभव खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आल्यावर त्यांनी वरील आदेश दिला. यामुळे 23 गावातील बांधकाम परवाने देण्याचे अधिकार महानगरपालिकेकडे आले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीची ठिणगी पडल्याची माहिती समोर आली आहे. ड वर्गाच्या महापालिकांवर संधी अधिकारी नेमण्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ड वर्गाच्या महानगरपालिकेवर आतापर्यंत बिगर संधी अधिकारी नेमले जात होते. मात्र याही महापालिकेवर IAS अधिकारी नेमण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची सूत्रांनी माहिती दिली. त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर असून दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2 मोठ्या भेटवस्तू मिळू शकतात. 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची प्रतीक्षा संपणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दिवाळीपूर्वी केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ जाहीर करू शकते, असेही वृत्त आहे. या दोन्ही घोषणा ऑक्टोबर महिन्यात होण्याची अपेक्षा आहे. जर असे झाले तर त्याचा फायदा सुमारे 1.2 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना होईल.